झी 24 तास एक पाऊल पुढे। पंढरपूरकडे दुःखावर मात करून आपली बायका पोरं घरदार विठुरायाच्या हवाली करून विठुनामात दंग होणारे हे शेतकरी दुष्काळानं मात्र हवालदिल होतात आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येचा मार्ग निवडतात। अशाच दुष्काळ आणि कर्जामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची पोरं आपलं गाऱ्हाणं पांडुरंगाला ऐकवण्यासाठी या वारीत सामील झाले आहेत। त्यांची व्यथा जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी यांनी। दिंड्यांचे वेगवेगळे विषय असतात, फक्त अध्यात्मच नव्हे तर सामाजिक संदेश देणाऱ्याही दिंड्या असतात। अशीच एक दिंडी आता सध्या आपण बघतो आहे। ही दिंडी आहे आधाराश्रमाची। या दिंडीमध्ये ही सगळी जी लहान मुलं तुम्ही पाहता आहात, ही सगळी लहान मुलं आहेत, ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आहेत। आतापर्यंत या दिंडीत वारकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर दिसते आहे। याचं कारण असं आहे की यंदा वरुणराजा प्रसन्न झालेला आहे, त्यामुळे मोठ्या संख्येवर वारकरी या दिंडीत सहभागी झालेले आहेत, या वारीत सहभागी झालेले आहेत। पण गेली 2 वर्ष महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट होतं। यामध्ये विदर्भ असो मराठवाडा असो अनेक शेतकऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केल्या। या सगळ्या शेतकऱ्यांची ही मुलं आहेत। या आधारतीर्थ आधारश्रमामध्ये जवळपास 450 अशी मुलं आहेत ज्यांचं संगोपन केलं जातं। आपल्याबरोबर या संस्थेचे ट्रस्टी आहेत वाळून साहेब, हे कितवं वर्ष आहे तुमच्या या दिंडीचं आणि या दिंडीतून तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करतात? आम्ही या ठिकाणी 7 वर्ष सतत या दिंडीमध्ये सामील होतो आणि या दिंडीत सामील होण्याचा हेतू एकच आहे की ज्या शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली, त्यांची अनाथ झालेली मुलं आज त्यांची रस्त्यावर आल्यानंतर त्यांची काय त्रेधा होते, अशी या परमेश्वराला विनंती आम्ही प्रार्थना करतो का अशा प्रकारची जी या मुलांवर पाळी आलेली आहे, अशी कुठल्याही महाराष्ट्रातील आपल्या कमीत कमी महाराष्ट्रातील या पृथ्वीतलावरील कुठल्याही प्राण्यात मनुष्य प्राण्यात असे दिवस मिळू नयेत। विठुरायाकडे तुमचं हेच आकडे असेल की यंदा पाऊस चांगला पडतोय आणि कुठल्याही शेतकऱ्यावर अशा पद्धतीनं आत्महत्या करण्याचं संकट येऊ नये। हे पांडुरंगा, आमची एवढीच अशी उत्कंठ इच्छा अशा प्रकारची, या वर्षी जसं पाऊस भरपूर प्रमाणात पडलेला आहे, सगळी सृष्टी सुबलम सुफलम दिसते आज तरी, अशा प्रकारची कृपा मनुष्य प्राण्यावर होऊ दे, असंच सुगलम सुफलम होऊ दे आणि ही अशा प्रकारची आत्महत्या करण्याची पाळी कोणत्याही मनुष्य प्राण्यावर येऊ नये अशीच प्रार्थना आमची असेल। नक्कीच एकूणच ईश्वराकडे आपण नेहमी काहीतरी मागत असतो, ईश्वर ते आपल्याला देतही असतो, पण या निरागस मुलांकडे जर पाहिलं तर असं वाटतं की त्यांचं हे जे ज्ञानबा तुकारामचा जयघोष आहे तो विठुरायाने ऐकावा आणि त्या सगळ्यांना सुख समृद्धी आणि शांती द्यावी। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवार सह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, पुणे। आपणही एक ओवी अनुभवणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा झी 24 तास आनंदवारी। झी 24 तास एक पाऊल पुढे।